प्रत्येक गावात एक स्टोरी असते की बाबा पिंपळाच्या झाडावरती मुंजा राहतो आणि त्या झाडाच्या आसपास आपल्याला संध्याकाळी फिरताना भीती वाटते, कारण पिंपळा झाड म्हणजे त्याच्यावरती मुंजा फिक्स आहे असं आपल्याला वाटतं. त्याच पद्धतीनं आता एक चित्रपट येणार आहे हिंदीतला, हॉरर आणि कॉमेडी मिक्स असा. नुकताच मुंजा या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. त्या चित्रपटामध्ये हॉरर पण आहे दाखवलेला आहे आणि कॉमेडी दाखवलं आहे. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून या चित्रपटाचा ट्रेलर कटिंग केलाय. ट्रेलर एवढा भारी कटिंग केलाय आणि तो कसा हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. चित्रपटाचे डायरेक्टर आहेत आदित्य सरपोतदार आणि चित्रपटाची स्टारकास्ट आहे श्रावणी वाघ, अभय वर्मा आणि मोना सिंग अशी या पिक्चरची स्टारकास्ट आहे. चित्रपटामध्ये सगळे न्यू कमर्स आहेत आणि चित्रपट रिलीज होणार आहे 7 जून 2024 रोजी. एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चेटुकवाडे आणि ते शापित असं गाव आहे. आता ते शापित कशामुळे हे आपल्याला मूवी बघताना कळेल. आणि ते शापित म्हणजे त्या गावात एक मुंजा आहे, पिंपळाच्या झाडावरती राहणारा असा मुंजा. आणि त्या मुंजाची अखेरची इच्छा जी अशी होती की मुन्नीसोबत लग्न करायचंय आणि मुन्नीसोबत त्याचं लग्न झालं नाही. ते आता कशा कारणामुळे झालं नाही हे ट्रेलर मध्ये थोडं लास्टला दाखवलंय की बाबा मी मुन्नीशिवाय जगू शकत नाही वगैरे. आणि मग त्याचा तिथं मृत्यू झालाय. तो झाला त्या पिंपळाच्या झाडाखाली. मग त्या पिंपळा झाडाखाली मृत्यू झाल्यामुळे तो पिंपळाच्या झाडावरती तो मुंजा राहतोय. आणि मुन्नीचं गाणं जरी लागलं किंवा मुन्नी नावाची कधी कोणी आली तरी तो भयानक असा त्याच्या मागे पछाडलेला सारखा लागतोय असं या ट्रेलर मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे कॉमेडीचा असा तडका मिक्स केलेला आहे आणि हॉरर पण आहे. इतका दाखवलेला आहे. कधी कधी मुंजा आल्यानंतर भीती सुद्धा वाटते. तुम्हाला स्त्री चित्रपट माहिती असेल, स्त्री चित्रपटात जशी कॉमिक टायपिंगचे कॉमेडीचं होतं आणि हॉररचं होतं त्याच पद्धतीने हे सुद्धा घेतण्यात येणार आहे. मला चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आणि चित्रपटाचे डायरेक्टर बघितल्यानंतर मला खरंच आठवण झाली ती तुंबाड या चित्रपटाची. तुंबाडसारखा हा चित्रपट नसला तरी पण त्याची थोडी थोडी आठवण करून देणारा चित्रपट आहे. तुंबाडामध्ये जे हस्तर दाखवले होते त्याच प्रकारे हा मुंजा दाखवण्यात आलेला आहे. थोडं व्हीएफएक्स डाऊन असलं तरी पण चित्रपट बघण्यात इंटरेस्ट येतो. ट्रेलर मी 2 ते 3 वेळा बघितला. एवढा एंगेजिंग असा ट्रेलर बनवलेला आहे. मला ट्रेलर बघताना लय भारी वाटलं. हॉरर पण आहे तितका. ट्रेलर बघतानाच भीती वाटली. ट्रेलर मध्ये दाखवलेला आहे की मुंजा हा एका मुलाच्या मागा लागतोय आणि त्या मुलालाच तो मुंजा तेवढा दिसतोय आणि तो त्याच्या पाठीवरती संध्याकाळ झाली का त्याच्या पाठीवरती बसून सगळीकडे जातोय, पण दुसऱ्या कोणालाही दिसत नाही. सावलीत तो दिसतोय असं दाखवण्यात आलेलं आहे. आता हे बघताना लय भारी वाटणार आहे आपल्याला की बाबा एका भूताची स्टोरी आणि ते मुंजा. म्हणजे मुंजा महाराष्ट्रात म्हणलं तर मुंजा भरपूर फेमस असा मुंजा आहे की बाबा प्रत्येक पिंपळा झाडावर मुंजा असतो. हे आपल्याला प्रत्येकांना माहिती आहे. लहानपणी आपण त्या कथाही बऱ्याच ऐकलेल्या आहेत. त्याच्या दंतकथाही भरपूर आहेत. त्याचाच कन्सेप्ट घेऊन चित्रपट बनलेला आहे आणि चित्रपटाचा कंटेंट मला इतका भारी वाटला. दुसऱ्यासारखा पॉलिशेड असा कंटेंट मला बिलकुल वाटला नाही. कोणते तरी भरपूर असं वेगळं भूत वगैरे असं शैतान टाईप असं न दाखवता बाबा गावातील ज्या टिपिकल स्टोरी आहेत, ज्या दंतकथा आहेत त्याच्यावरती कन्सेप्ट घेऊन हा चित्रपट बनलाय. त्यामुळे खरंच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण या कथा प्रत्येक घराघरात लहानपणापासून मुलाने ऐकलेल्या असतात. त्यामुळे मुंजा म्हणल्यानंतरच पहिल्यांदा दिमागात क्लिक होतं की बाबा पिंपळावरचा मुंजा आणि पिंपळाचं झाड ह्यात घेतलेलं आहे. त्यामुळे भरपूर असं इंटरेस्टिंग वाटतं. लहानपणापासून ऐकलेल्या गोष्टी या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतील का यासाठी उत्सुकता लागून राहिली आहे. हॉरर चित्रपट आपण भरपूर बघितले. हॉरर चित्रपटाचा अगदी कन्सेप्ट ही दरवेळी आपण वेगवेगळे बघितलेले आहेत. हॉरर चित्रपटामध्ये भूत वेगवेगळ्या पद्धतीची बघितले, पण हा मुंजा थोडा वेगळ्या टाईपचा दाखवलेला आहे. थोडा नालायक म्हणलं तरी चालेल, कारण सगळ्या मुन्नींच्या मागे लागलेला हा मुंजा आहे. म्हणजे टीजर मध्ये दाखवताना मुन्नी बदनामी गाणं जरी ऐकलं तरी मुंजा त्याचं पिंपळाचं झाड सोडून त्या टीव्ही पर्यंत आला आणि टीव्ही बंद केल्यानंतर त्याने उडी मारली टीव्हीवर, टीव्ही बंद करणाऱ्या माणसावरती. म्हणजे बघा मुन्नी त्याच्या किती हृदयात भिडलंय. आता मुंजाची ही मुन्नी त्याला या चित्रपटामध्ये सापडते का नाही सापडत हा सस्पेन्स खूप मोठ्या ट्रेलर मध्ये ठेवलाय. त्यामुळे ट्रेलर इतका आकर्षक कट केलाय. अशा ट्रेलरची खरंच अपेक्षा होती आणि या मूवीची सुद्धा खरंच अपेक्षा भरपूर आहेत, कारण बरेच एंगेजिंग करून ठेवणारा हा मूवी असणार आहे. तर बघूया. मुंजा हा 7 तारखेला थिएटरमध्ये येणार आहे. 7 तारखेला त्याला मुन्नी मिळते की मुन्नी मिळत नाही. मुन्नी नाही मिळाली तर त्याच्यासोबत जो त्या मुलाला दिसतोय त्याच्या खांद्यावरती बसून जातोय त्या मुलाचा तर मुन्नी म्हणून शिकार होत नाही का हे बघण्यासारखं इंटरेस्टिंग ठरेल. आणि ते आतुरता मलाही भरपूर लागलेली आहे, कारण हॉरर चित्रपट बरेच दिवस झाले आले नाही. शैताननंतर हा चित्रपट आलाय आणि एक वेगळा कन्सेप्ट असा घेऊन आलेला आहे. मातीतल्या गोष्टी अशा असल्यासारख्या दंतकथेवरती आलेला आहे. त्यामुळे मला बघायला भरपूर आणि यात लव्ह स्टोरी असणार आहे आणि त्या यंग सोबत जे घडते ते कसं घडलं जाणार आहे या एंगेजिंग स्टोरी अशा असणार आहेत. त्यामुळे बघायला मलाही उत्सुकता भरपूर आहे. तर बघूया आपण 7 जूनला या चित्रपटाचा आपण आपल्या मराठी भाषेतच रिव्ह्यू करणार आहोत. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पण नक्की ठेवा, कारण असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील आमच्या चॅनलवरती.